उसके ऊपर ऐसा प्रहार कर दिया, पॉइंट के ऊपर से सीधा उड़ा दिया था बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए। एक गेंद के बाद टोटल टीम का स्कोर 4 पे रुकता हुआ। वापस एक बार कॉपीराइट जो शॉट कहते हैं वही वैसे ही कॉपीराइट, पॉइंट के ऊपर से वापस एक उड़ा दिया बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए चौका। प्रवीण पवार साहब आप किधर होंगे, आ जाओ जल्दी, आपकी जरूरत है। वापस एक बार करण को अनिकेत के 2 गेंदों के ऊपर 2 चौके लगा दिए करण ने दिखाया कि बेस्ट फील्डर का किताब क्यों जीतता। वापस एक बार वाइड करार देते हुए प्रेशर बनता है सर। 2 गेंदों के ऊपर 2 चौकार खाने के बाद एक वाइड गेंद डाली है। करण भी देख रहा है जब भी मौका मिलेगा तो चौका ठोकने की कोशिश। नीलेश कुछ बताते हुए गेंदबाज को, दोनों भी एक्सपीरियंस खिलाड़ी है। इस टीम के पास भी आपको देखने को मिलेंगे नीलेश भोसले, भाऊ, मतलब इनके पास भी बहुत बड़े बड़े प्लेयर्स हैं। पर हम कहते हैं ना कि बड़ा होने से कुछ नहीं, कारनामा बड़ा होना चाहिए। वैसे ही कुछ कारनामा करते हुए करण अपने बैट के ऊपर से 2 गेंदों के ऊपर 9 रनों के लिए। वापस एक बार शानदार गेंद, कमबैक क्या होता है ऐसा दिखा दिया। हम भी किसी से कम नहीं दिखाते हुए करण को जाना पड़ेगा पैवेलियन में, सीधा बॉल निकालते हुए कमबैक करते हुए करण के पारी का अंत। डीजे
हॅलो, सिद्धेश सकपाळ यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सिद्धेशजी सकपाळ. एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 16. 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या झाली ती 16. सिद्धेश सकपाळ कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. जय भवानी मित्र मंडळ कोसावडे आयोजित 2 दिवसीय क्रीडा सामन्यांचं आयोजन. आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि आपल्या समोर चालू असलेला सामना देऊर विरुद्ध पिंपरी असा जुगलबंदी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 विकेट तर ह्या ठिकाणी गेलेले आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी अक्षय हा गोलंदाजी करत आहे. त्याला सामोरा फलंदाज जात आहे तो म्हणजे ओमकार. अक्षय टू ओमकार खूप सुंदर अशी गोलंदाजी करून फलंदाजाला चकवलंय, जागेवर जखडून ठेवलंय आणि दुसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली 2 गडी बाद 18. चांगल्या सुस्थितीत आलेला हा पिंपरी गावचा संघ. सर्व संघ हे कोयना समाजातील आहेत आणि अत्यंत शिस्तीच्या आणि कोयना क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे या ठिकाणी सामने चालू आहेत. दरम्यान पुन्हा एकदा खेळासाठी सज्ज मैदानाच्या चारो बाजूला असलेला प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा चकवण्यामध्ये LBWच्या स्वरूपात एक धाव भेटते का बघूया. गोल रोडिंग बिटवीन द विकेट. एक धाव तर घेतली. या धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 19 वरती 2. दुसरं षटक चालू असताना सिद्धेश सकपाळ या ठिकाणी आपण क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन तर करतो परंतु समालोचकांची वानवा या ठिकाणी प्रखरतेने जाणवते आणि अशातच एक सिद्धेश सकपाळ एक उभरतं असं समालोचक करणारं व्यक्तिमत्व. या ठिकाणी शब्दकोश असणं गरजेचं आहे. सराउंडिंग क्रिकेटची माहिती असणं गरजेचं असतं आणि त्यामुळे समालोचन करण्यासाठी ते सोपं जातं. तुम्ही जेवढं वाचन कराल निरीक्षण कराल तितकंच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि मात्र मग समालोचन बोलण्यासाठी आणि श्रवण करण्यासाठी सुद्धा प्रेक्षकांना चांगलं सुसह्य असं होतं आणि अशा पद्धतीने सिद्धेश सकपाळ हे कमी वयामध्ये चांगला अनुभव या ठिकाणी वडवळमधून घेतलेला आहे त्याने आणि म्हणूनच बरेच क्रिकेट सामन्यांमध्ये सिद्धेशांना समालोचन करण्यासाठी बोलवलं जातंय. मैदानाकडे वळूया. 2 षटक संपले. 2 षटकाच्या अंतानंतर धावसंख्या झाली किती 20 धावा झालेल्या. तिसऱ्या षटकाचं समालोचन करण्यासाठी कुमार सिद्धेश सकपाळ यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत. 6वी मॅच आजच्या दिवसामध्ये 12 संघ सामील झाले होते आणि ही 6वी मॅच पाहायला मिळत आहे. देवलाई देऊर आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघ. सुरुवातीचे दोन्ही गोलंदाज कारगर ठरले. देऊर संघासाठी चांगली कामगिरी केली. स्विच केलंय स्वतःला आणि इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक तैनात ठेवले.
21 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. तिसऱ्या गोलंदाजाचा वापर एका नवोदित गोलंदाजाकडे कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. पहिलाच बॉल होता आणि ओमकार स्ट्रायकर यांकडे यानंतर पाहायला मिळेल. सिंगल आले जिथे ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगलच तिथे देखील मिळणार आहे. सुरुवात चांगली केली होती करणने. 2 बाउंड्रीज खात्यामध्ये त्याच्या घेत तो बागारी आलाय. सोबतीने सुशांत मैदानाच्या आतमध्ये अजून देखील थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तिथे संधी निर्माण झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ही दुसरी धाव देखील कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज. 2 धावा सोबतीने 24 अंक. विशाल 11 पिंपरी संघ शेवटची मॅच पाहू शकाल साकी फेरीमध्ये. पहिली फेरी याच्यानंतर सेकंड राऊंड पहिली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. JMP वासोटे आणि त्यांच्या विपक्षामध्ये राजा राव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल, इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. राजा राव संघाचा कर्णधार, त्या सोबतीने JMP वासोटे संघाचा कर्णधार. आपण देखील तयारीमध्ये आज थांबा. शेवटचा दिवस आहे, वेळ कमी मिळणार आहे सगळ्यांना. पुन्हा एकदा स्विच करून अगदी रायटी बॅटरने लेफ्ट हँडेड होण्याचा प्रयत्न केलाय, परंतु रन्स पाहू शकाल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. अंपायर्स अर्थातच चेंडू आणि बॅटचा ताळमेळ नाहीये. धावा जरूर मिळाल्यात, महत्वाच्या त्या धावा. 25. विघ्नेश गोलंदाजी अप्रतिम सुरू आहे. ऑन ड्राईव्ह केली आहे. स्ट्रेट ऑन द विकेट पाहू शकाल आपण. क्षेत्ररक्षक आहेत. शांत राहिलेली फलंदाजी आहे. हळूहळू कासवाच्या गतीने पुढे जाताना टीम विशाल 11 पिंपरी संघाची धावसंख्या आहे. गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की एक कमी वयीन गोलंदाज, एक नवीन सितारा देवलाई देऊर टीमचा पाहायला मिळतोय गोलंदाजी करताना. हवेमधून खेळले क्षेत्ररक्षकासाठी. इथे चेस पाहावा लागेल. चेंडूला जरूर पकडलाय. धाव फलकामध्ये 2 धावा वाढणार आहेत. 28 अंक गाठला. 3 ओव्हरची समाप्ती झाली. 28 धावा आहेत. जय भवानी मित्रमंडळ कुसावडे आयोजित श्रृंखला आपण पाहत आहात. आज अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले आतुरता लागली आहे जरूर. या स्पर्धेमध्ये सामील अनेक संघ झाले, काही अगदी पराभवाच्या वाटेला गेले. अजून देखील काही संघ आहेत जे या ट्रॉफीकडे आपल्या नजरा वळून ठेवत आहेत. चांगले प्रयत्न सुरू आहेत. सगळ्यांचे प्रयत्न, जय भवानी मित्रमंडळाचे प्रयत्न, ही श्रृंखला येणं आणि हे मैदान सजणं खऱ्या अर्थाने पाहण्याजोगं आहे. सन्मान्य श्री राकेशजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष कुमार राजेश महाराज, कार्याध्यक्ष अतुल महाराज असतील, त्यानंतर सचिव असतील रणजित महाराज, अशोक महाराज सहसचिव आहेत. सन्मान्य आमचे आज अशोक महाराज साहेब देखील व्यासपीठावरती आले आणि त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळालाय. प्रदीपजी महाराज खजिनदार आहेत, सह खजिनदार नितीन महाराज, रवींद्र महाराज आणि प्रसाद महाराज यांच्याकडे खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या नजरा होत्या. आयोजनाची जिम्मेदारी त्यांनी उचलली आणि स्पर्धा प्रमुख म्हणजे एक खऱ्या अर्थाने दाद द्यावी लागेल. मैदान त्यांनी पुन्हा एकदा वडवळच्या नगरीला सजवण्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा आहे आणि एक चांगली स्पर्धा आपण अनुभवतात. निखिल शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हर साठी सज्ज झालाय फलंदाज आणि त्याला मिळेल इथून पुढे चांगली संधी. अंपायर्स कळवतेत क्रीजच्या बाहेर हा चेंडू हाताळला जातोय. एक धाव देखील मिळणार आहे आणि मिळणार आहे ती फ्री हिट. इथे अनेक वेळा पाहिलंय गोलंदाजाच्या विरोधामध्ये संधी फलंदाजाला असते,
परंतु या फ्री हिट वरती खेळ कोणाच्या बाजूने जाणार हा खेळ पाहायला मिळाला गोलंदाजाच्या बाजूने. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळाली. ओमकार धावांसाठी प्रयत्न करतोय परंतु गोलंदाजाचे चेंडू फसवे चेंडू. सरप्राइझिंग बाउन्सर म्हणू शकता. रायझिंग डिलिव्हरी होती. अतिरिक्त उसळी घेतली आणि विकेट किपरने त्याचं चोख काम बजावलं. पुढे गेला चेंडू. मिनी हेलिकॉप्टर ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक निलेश सिंगल 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 वरती रोखण्यामध्ये यश मिळत आहे. प्रति चेंडू हल्ले चढवण्याचे मनसुबे जरूर आहेत परंतु गोलंदाज देखील सांगत आहे मी देखील कच्चा धागा नाहीये. 30 धावा आहेत. 30 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. आणखीन हाती चेंडू असणार जरूर आहेत 3 परंतु यावरती 3 तेरा कोणाचे वाजवणार गोलंदाज की फलंदाज. चेंडू निघून जाणार सीमा रेखेच्या बाहेर. षटकार. छत्तीस धावा या 6 धावेच्या बरोबरीने आशा प्रज्वलित केल्यात. धावफलकामध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न आहे. सुशांतच्या बॅट मधून बऱ्याच कालावधीनंतर फटका आलाय. निखिलला विचारात पडलाय. लोवर फुल्लर लेनचा चेंडू आहे. क्षेत्र निवडलाय अचूक. चेंडू हा देखील जाणार आहे. सलगचा वेळेला आलेला अगदी निर्णायक क्षणाला आलेला षटकार. रन्स हव्या होत्या आणि निखिलला इथे रुळावरून उतरताना पाहायला मिळते की काय निखिलची आगीन गाडी जिथे मात्र सुरुवातीचे त्याचे चेंडू अचूक पाहायला मिळाले आणि शेवटच्या काही चेंडून मागे मात्र घात झालाय. वार केलेत हल्ले चढवलेत चेंडून मागे नंबर मिळालेत मोठे. 42 अंक गाठला जातोय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण सेमीफायनल पाहिली असेल. असं वाटत होतं की केदारेश्वर पिंपरी संघासाठी कठीण म्हणेल समीकरण परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती जे षटकार आले तिथून मॅचचं चित्र पूर्णपणे बदललं गेलं आणि हे देखील तितकेच इम्पॉर्टंट देणारे फटके आहेत. हा देखील चेंडू खराब आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. अंपायर्स कळवते हा चेंडू हाईक फॅक्टर खूप आहे आणि इथे अंपायर्स आता पंजा खोलणार आहेत कारण की चेंडू देखील थांबला नाहीये. चेंडू सीमा रेखेच्या बाहेर. 5 अंक मिळाला इथे. बाउंड्री प्लस 1 धाव. आणि झाडानी गाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच विलासजी मोरे यांचे इथं आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवणार आहेत. 5 धावेच्या बरोबरीने 47 धावा. हा नंबर खूप दूर राहिला होता परंतु आता विचारात घेतला जाईल. 50हून अधिकचा प्रयत्न. हा पामदी पूल झालाय सक्सेसफुल. सलगच्या 3 चेंडूवरती मोठे फटके. मागील बॉलवरती बाउंड्री मिळाली. या बॉलला पाठवलंय थेट सीमारेखेच्या बाहेर. शेवटच्या ओव्हर मध्ये कमालीची फलंदाजी. सुशांत भाई छा गए. 6 धावेच्या बरोबरीने 53 धावा स्कोर कार्ड मध्ये आणि 54 धावेचा पाठलाग इथून पुढे करावा लागणार टीम देवलाई देऊर संघाला. परंतु जाऊया आपण नाणेफेकी करिता. राजे आराव संघाचा कर्णधार सोबतीने JMP वासोडे संघाचा कर्णधार नाणेफेकी करिता यावं आपण. आणि ही मॅच JMP वासोडे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो मी की आपण यावं. विशाल 11 पिंपरी टीम क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करा. आज अंतिम दिवस आहे. कोऑपरेट करा. सेकंड राऊंड स्टार्ट होणार आहे आणि सेकंड राऊंड 3 ओव्हरचे आहेत. सगळ्या संघनायकांनी नोंद घ्या. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. याच्यानंतर JMP वासोडे आणि राजे आराव हे दोन्ही संघ लढताना पाहायला मिळतील. मी नाणेफेकी करण्याकरिता विनंती करेल सन्माननीय उपसरपंच साहेबांना. विलासजी आपण दोन्ही संघांच्या मध्ये नाणेफेकीचा कौल द्यावा.
आर्यस लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग घर बसल्या आनंद घेत आहेत. सन्माननीय विलासजी मोरे यांचे स्वागत करतील स्पर्धा प्रमुख रवींद्र मरागजे. युट्यूब तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते शंकरबुवा शिंदे यांचे देखील स्वागत होणार आहे. मी रवींद्र मरागजे यांना विनंती करतो त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. आराव आणि वासोडी संघामध्ये नाणेफेक करतील विलासजी मोरे साहेब. शिवराज आराव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चोपन्न धावा आवश्यक आहेत. देवलाई देऊर संघाची घातक फळी मैदानामध्ये दाखल केली आहे. सुरुवातीपासून विस्फोटक खेळी करण्यासाठी ज्यांची ओळख आहे अर्थातच निलेश भोसले आणि साथीनं आलाय नॉनस्ट्रायकर एनकडे अनिकेत देवरे. पहिल्या ओव्हर करीता नवोदित गोलंदाजाकडे टीम स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी स्वप्नील जाधवकडे चेंडू सुपूर्द केलाय. चलिए भाई मैच स्टार्ट कीजिए, ज्यादा समय नहीं है आज. पहिला बॉल निघालाय. स्वप्नील जाधव 54 धाब्याचा पाठलाग. आरंभ शुभारंभ प्रारंभ तडाख्यानं केलंय स्वागत. चेंडू सीमा रेखेच्या बाहेर आणि प्रेक्षक वर्गाकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. संकेतजी कदम आणि सोबतीने प्रसादजी मरागजे यांचं ते कॅश प्राइज आणि ते कॅश प्राइज बघा तिथल्या तिथे युट्यूब तिथल्या तिथे बघा वितरित केलं प्राइज. स्पर्धा प्रमुख आहेत आणि अगदी प्रेक्षक वर्ग देखील तिथेच मिळाला त्यांना आणि कॅश प्राइज जिंकणारा आमचा प्रेक्षक लकी प्रेक्षक संकेत कदम. हे प्राइज कदाचित वाढताना पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि श्यामजी महाराज यांनी जे काम केलंय ना खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गाची कमी नाहीये. संडे फंडे. निलेश भोसले मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवर तडाखा पाहायला मिळालाय. अगदी टेन्शन बनवण्याचं काम निर्माण केलंय. जिथे स्वप्नील पळवाटा शोधण्याच्या मार्गाला गेलाय. पळवाटा बंद आहेत, इथून कुठेही पळता जमणार नाही. क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रति चेंडू नव्यानं विचार करावा लागतो. आता नव्याने विचार करावा लागणार आहे. मागे काही घडलंय या इतिहासाकडे आता पाहण्याहून अधिक मी म्हणेल भविष्य चांगलं करायचं असेल तर वर्तमानामध्ये जगावं लागणार आहे. आणि स्वप्नील जाधव निघणार. नवीन बॉल 7 धावा इथे अंकित झालेत. धीम्या गतीचा चेंडू ऑन साइडला मिसफील्ड झाली आहे. चुकीला माफी नाही सांगत चेंडू गेलाय चौकार. 12 रन्स विचारामध्ये पाडलाय. अर्थातच निलेश भोसले देखील एक असा फलंदाज आहे तो मारत नाही तर खऱ्या अर्थाने ठोकून टाकतोय. आणि हातोडा जणू काही घेतला आणि आता दाबांसाठी हे फोडकाम सुरू झालेलं आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे ओव्हर कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून चेंडूची फेक होईल तोवर सिंगलच्या बरोबरीने 13 अंक. काय क्या तेरा क्या मेरा घेरा फोडला गेला खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हर मध्ये. निलेश भोसलेचा खेळ, आक्रमकता शैली त्याची आणि हे फटके ओळख बनली आहे टीम देवलाई देऊर संघासाठी. आणि नेहमीच एक जिम्मेदारीने खेळणारा खेळाडू आहे आणि आज त्याच्या बॅट मधून सुरुवातीला छल्ले चढवले गेलेत. मागील इनिंग मध्ये बऱ्याचशा चुका पाहायला मिळाल्या असतील जरूर, परंतु इथे चुका करत नाहीये. 54 धावा पाठलाग करायचा आहे. सुरुवात घातकपणीने केली आक्रमकतेने. इथे थोडेसे चान्सेस होते. डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न
परंतु क्रीज मध्ये सुखरूप आहेत. धोक्याची घंटा वाजली गेली होती परंतु टळले देखील. थोडंसं आंबट गोड होण्याचं काम झालं मैदानामध्ये परंतु बाल बचावले गेले. सिंगल किती महाग पडली असती बघा. सिंगल चोरण्याचं काम अगदी घातक ठरलं असतं. 14 धावा. इथून पुढे अजून 40 हव्या आहेत आणि त्यासाठीचे प्रयत्न. प्रेशर काय असतो ना, साप झळकताना दिसतोय गोलंदाजाच्या डोक्यावरती, कारण की ज्या पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत ते कमबॅक करावा लागेल. इथे लाईन आणि लेंथ मध्ये यावं लागणार आहे. एक रन आणखीन एक ऍड होणार. 15 धावा 54 धावेचा पाठलाग आहे. अर्थातच दोन्ही बाजूने विचार केला जाईल. विकेट्स राखणं आणि विकेट्स मिळवणं, विकेट्स खूप इम्पॉर्टन्स देणार आहेत मॅच, कारण की निलेश जितका अधिकचा काळ क्रीज मध्ये थांबणार, धावांची आशा अगदी मी म्हणेल उंच शिगेवरती असणार आहे देवलाई देऊर टीम साठी. परंतु राकेश जाधवने ही काहीतरी वेगळी भूमिका पाहायला मिळाली, जिथे विकेट्स कडे न जाता नवीन गोलंदाजाचे हाती चेंडू आणि सोबतीने झालेले सध्याचं आक्रमण आहे. आणखीन देखील या मॅन्डेटरी असणाऱ्या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक आहे. खोलीचा वापर केलाय, क्रीजच्या खोलीचा वापर केलाय. अगदी मी म्हणेल एक परफेक्ट यॉर्कर, जिथे मात्र नतमस्तक केलंय गोलंदाजाने फलंदाजाला. डॉट बॉल के साथ स्कोर कार्ड की बात 15 रन विदाउट लॉस. कोणतीही घाई केली नाही, शांत राहिली आहेत आणि वाट पाहिली जाते ती खराब चेंडूंची आणि तिथे वाट लावण्याचं काम देखील केलंय. वाट बघत आहेत गोलंदाज, विकेट मिळवण्याची वाट. 15 धावा. इथून पुढे इक्वेशन 18 चेंडू आहेत आणि आवश्यक धावा आहेत त्या 39 धावा. 18 चेंडू 39 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू मागे 15 जमा झालेत. 54 धावेचा पाठलाग आहे आणि राकेशजी जाधव गोलंदाजी करण्याकरिता. राकेश जाधव हा जादुई गोलंदाज आहे आणि अनेक वेळा जादुई गोलंदाजी केले देखील. नुकत्याच झालेल्या पर्व 3 मध्ये कोयना प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने किमया दाखवली. अनेक फसलेल्या मॅचेस त्याने खेचून आणल्या आणि त्यांच्यासाठी पारितोषिक देखील आहे. विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयाचा प्राइज अशोकजी महाराजजींनी सांगितलं आहे. अशोक सीताराम महाराजजी जे असं सचिव आहेत आमच्या जय भवानी मित्र मंडळाचे आणि त्यांनी कॉन्फिडन्स दाखवला, परंतु मैदानामध्ये जावं लागणार आहे. पहिला बॉल धीम्या गतीचा, मनगडीत ताकद पाहावी लागेल. आजमावलंय जरूर, परंतु आज तो खेळाडू आहे ज्याने कोयना प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून किताब जिंकला आणि इथे देखील काय कमालीचे प्रयत्न त्याचे. रन भी रोके, देखिए साथ में विकेट. एक ही गेंद के ऊपर क्या क्या उलझने थी वो साफ हुई. करण जाधव को जीत मिली. टीम विशाल इलेवन पिंपरी संघासाठी पहिला विकेट मिळालाय पहिल्याच बॉल वरती. फटका अप्रतिम होता, परंतु त्याहून देखणं त्याचं क्षेत्ररक्षण. विकेट मिळालाय आणि सुरुवात केली आहे, शंख फुकण्याचं काम केलंय धावा रोखण्याकरिता. राकेशजी जाधव सुरुवात केली आहे विकेटच्या माध्यमातून. अजून देखील मॅच काही कोणाच्या बाजूने गेलेली नाहीये. बॅलन्स अनबॅलन्स प्रति चेंडू मागे बदलताना दृश्य पाहायला मिळत आहे. 15 रन्स आहेत. पहिला विकेट मिळाला. निखिल फलंदाजी करण्याकरिता दाखल होणार आहे. क्रमांक 3 वरती आपण पाहू शकाल अतिरिक्त जागा मिळणार नाही. अंपायर आम्हाला सूचित करीत आहेत एक्स्ट्रा रन वाढणार आहे. इथून 16 धावा. गोळा झालेत. गोळा करायच्या 54 धावा. एक्स्ट्रा रन मिळालाय. चेंडू चांगला होता, परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा मानस दाखवला होता चेंडू टप्प्यावरती, परंतु अतिरिक्त जागा हे मिळणार नाहीये. हा फटका दमदार गुडघ्यावर टेकून या चेंडूला दिलाय फेकून. सरळ खोपोली पेन रस्त्यावरती षटकार. या 6 धावेच्या बरोबरीने 22 धावा
छोटा पॅकेज बडा धमाका पाहायला मिळाला निखिलच्या बॅट मधून. अफलातून फटका आणि पुष्पा स्टाईलने सांगितलं झुकेगा नाही. याच्या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये बऱ्याचशा धाबा गोलंदाजी करीत असताना मिळवल्या, परंतु आता माझ्या हातामध्ये बॅट आहे, माझ्या हातामध्ये शस्त्र आहे आणि त्या शस्त्राचा वापर चांगला केलाय. ठोकला षटकार. हा देखील त्याच रिझन कडे मनसुबे स्पष्ट केले होते, परंतु डान्सिंग डाऊन द विकेट, सबमरीन बॉल आणि चेंडू जातोय निर्धाव डॉट बॉल. 22 धावा. तीन बॉल अजून या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. 22 धावा जमा झाल्यात. हा देखील फटका. काय अफलातून फटकेबाजी सुरू केली आहे. या देखील 6 धावा आहेत. पहिल्या बॉल वरती यश मिळालं जरूर, क्षेत्ररक्षकाने मेहनत घेतली, परंतु राकेश जाधवला विचार करण्यास भाग पडलाय. एक तेरी एक मेरी जणू काही चाललंय की काय दोघा जणांचं. गोलंदाजीमध्ये राकेश पहिल्या बॉलवरती विकेट. यानंतर येणारा फलंदाज निखिल देवरे षटकार ठोकतोय. त्याच्यानंतर एक धाव मिळाली पहिला येता डॉट बॉल देखील आला. पुनश्च षटकार. हा देखील फटका. ताकद पुरेपूर वापरली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागणार आहे. चेंडू हाताला स्पर्श झाला, चेंडू मात्र हातामधून निसटला, परंतु त्याचे प्रयत्न इम्पॉर्टन्स देतील रन्स वाचवण्यासाठी त्याचं योगदान. निखिल मात्र शाबूत राहिलाय, हे महत्वाचं ठरेल, कारण की इथे विकेट मिळण्याच्या शक्यता होत्या, सिंगल मिळाले, परंतु एका धावेने 29 धावा. हा देखील फटका. स्वार केलाय, सरळ चाललाय. लकी प्रेक्षक कोण म्हणेल? कोणी नाहीये इथे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हे वार आहेत. काही प्रेक्षक असे देखील आहेत की केवळ आणि केवळ त्यांच्या आवडीच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी इथे येतात. त्यांचा संघ जिंकू द्या या हरू द्या, परंतु एखादा आवडीचा खेळाडू बनणं ही मी म्हणेल गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे. आणि असा आवडीचा बऱ्याचशा प्रेक्षक वर्गाचा खेळाडू आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी वेळोवेळी आवश्यक असतात ते मोठे फटके. आणि मोठे फटके अर्थातच ओळख निलेश देवरेची. प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षणीय मॅच अजून देखील चालू आहे, कारण की धावा शिल्लक आहेत. श्रीमंती राखून ठेवले कारण संघाने. 6 धावेच्या बरोबरीने 35 धावा गाठण्यामध्ये यश मिळालंय. 12 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा. इथे प्रयत्न करावे लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागणार आहेत आणि एक धाव किती किंमत देऊ शकते हे आता ओळखून काम करावं लागणार आहे. शंख फुंकावे लागणार आहेत. हा देखील फटका. ऑन साइडला खेळलेत. मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि सिंगलच्या बरोबरीने 40 रन्स 36 रन्स आहेत. आणि पुढे जर विचार केला गेला तर 54 धावा, एक सिंगल मिळाले तर 18 अजून देखील शिल्लक आहेत. निलेश तयार झाला. निलेश मानसिक दबाव बनवण्याचं काम करत आहे. गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडत आहे. सांगत आहे तो भाई दिशा से भटके तो पडेंगे फटके. आणि उन्हाच्या कडक खऱ्या अर्थाने प्रहारामध्ये त्याचे फटके अगदी मजा आली आहे. प्रेक्षक वर्ग देखील आतुरतेने वाट पाहतोय. आयवा कॅच. फटका दमदार आहे. इथे संधी निर्माण झाली आहे. सुशांतच्या हाती हा चेंडू आलाय. थोडासा मोकळा श्वास. टीम विशाल 11 पिंपरी संघाकरिता दुसरा विकेट गमावलाय. विकेट मिळालाय कोणाचा? निलेश भोसले याचा. आणि येणारा बॅटर देखील कमी नसणार आहे. चांगली दोन्ही संघांची बांधणी आहे. गोलंदाज देखील कमी नाहीयेत, फलंदाज देखील कमी नाहीयेत. मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न मनसुबे स्पष्ट केले, परंतु चूक घडली. तिथे क्षेत्ररक्षकाला शोधलं गेलं. चल नवीन फलंदाज अक्षय माने त्वरित जावा आपण. आणि वारंवार टीम मीटिंग्स आपण घेऊ नका.
टीम विशाल 11 पिंपरी लेफ्ट हँडेड बॅटर दाखल झालाय. 37 धावा स्कोर कार्ड मध्ये 54 धावेचा पाठलाग. विकेटचं नुकसान. पहिल्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज निलेश ज्याने दमदार खेळ केलाय आणि आव्हान सोपं करण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु यश मिळालंय गोलंदाजाला. फलंदाजाच्या विरोधामध्ये कमबॅक करण्यासाठी अक्षयने देखील चेंडू स्वार केलाय. केवळ उंची दिसत आहे, लांबी कमी पडणार, परंतु याच तर चुका आहेत जिथे मात्र आता ही ट्रॉफी दूर जाणार आहे. चुकीला माफी नाहीये. संधी मिळाली पुनश्च एकदा उभं राहण्याचा आशीर्वाद मिळाला. अक्षय माने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती येता प्रहार चढवण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु जवळपास वार सफल गेला असता. क्षेत्ररक्षकाने मात्र कॅच ड्रॉप केली आहे. करण देखील प्रयत्न करत होता, परंतु सगळ्या जागेमध्ये करणला पाहणं मी म्हणेल करणसाठी मुश्किलीचं असेल. इथे मिळेल विकेट. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी गोलंदाजाला. इथे फलंदाजाच्या विरोधामध्ये चेंडू चांगला हाताळला, एज लागली आणि आता सांगितलं की सेकंड टाइम मध्ये माघारी जावं लागेल अक्षय माने तुला. आठ चेंडू 15 पर्यंत मॅच आली आहे. 8 चेंडू 15 पर्यंत मॅच आले. मॅच कुठे होती, किती वळणे घेतली, आता मॅच आले कुठे आले. खऱ्या अर्थाने रंगाच्या अगदी मी म्हणेल साती शृंगारामध्ये मॅच आली आहे, जिथे आता नवीन येणारा बॅटर त्याच्यावरती देखील प्रेशर असणार आहे. या नवीन फलंदाजा विरोधात रणनीती बनवावी लागेल. प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. इथून 8 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता आहे. नवीन बॅटर प्रशांत. येता प्रार शशिकांत आहे तिथे. मागील बॉलवरती कॅच निसडली आहे. इथे चांगली भूमिका त्याची. सिंगलच मिळेल. निखिलला आता मी म्हणेल एका बाजूने अधिक चेंडू खेळणं गरजेचं ठरेल देवलाई देऊर संघासाठी. छोटा पॅकेट जरूर आहे, परंतु त्याचे धमाके आपण पाहिले असणार आहेत याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये. आणि इथे देखील धमाका, एक धमाका जिथून मॅच पुन्हा एकदा वापसी करेल. 7 चेंडू 14 धावा. प्रति बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मागे 2 धावेची आवश्यकता आहे. आणि एखादा चेंडू आता प्रेशर वाढवेल फलंदाजाच्या डोक्यावरती आणि एखादा फटका संपूर्ण टेन्शन वाढवेल विशाल 11 पिंपरी संघासाठी. हा देखील फटका हवेमधून चेंडूला बनवलाय गोटी, परंतु दाद द्यावी लागेल. पुन्हा एकदा प्रयत्न चांगले केले, एफर्ट चांगले केले, परंतु हाच तो एक फटका ज्याने मात्र मॅचची हवा संपूर्ण घालवली आहे. 46 धावा. 46 धावा आहे. तिथून पुढे अजून देखील 8 अंक गाठायचा आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. ही भेट आणि गाठ त्यांना देखील आठवणीमध्ये राहणार आहे, कारण की दोन्ही बाजूने अजून देखील प्रयत्न सुरू आहेत. येत्या गोलंदाजाकडे कर्णधार कोणाकडे चेंडू सुपूर्द करणार अधिकचा वेळ नाहीये, परंतु याची देखील दक्षता घ्या. 6 चेंडू 8 धावा रोखायचे आहेत. 8 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी काल देखील सांगितलंय, विश्वास कोणावरती दाखवणार संघाचा कर्णधार, संपूर्ण संघ. विश्वास एखाद्याला देणं आणि एखाद्याचा मिळवणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता एखाद्याने दिलेला विश्वास, एखाद्याने दिलेली खऱ्या अर्थाने मी म्हणेल ती त्याची जिम्मेदारी आहे. आता कर्तव्याप्रमाणे त्याला कार्य करावं लागेल. खेळ कोणाच्या बाजूने कधी बदलू शकतोय. या 8 धावा देखील रोखल्या जाणार का 8 धावा बनल्या जाणार याकरिता हे मध्ये 6 चेंडू. चला विशाल 11 पिंपरी टीम क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करा. शेवटच्या ओव्हर करिता गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होणार गोलंदाज सुशांत, जिथे 6 चेंडू आणि त्याला 8 धावा रोखायचे आहेत. 8 धावा आणि 6 चेंडू आहेत. समीकरण सोपं आहे, परंतु तितकेच अवघड चेंडू विचारावे लागणार आहे. कठीण प्रश्न विचारावे लागणार आहेत फलंदाजाला. चला अंपायर्स, आपण पॅनलाइज करू शकत आहात मैदानाच्या आतमध्ये. वेळ देऊ नका अधिक. चलिए टीम विशाल 11 पिंपरी,
पहिल्या चेंडू पासून जर असा विचार केला गेला ना तर आता हृदयाचे ठोके वाढले जातील. एक एक चेंडू इथे महत्वाचा आहे. पहिला बॉल कोलवट टप्प्यावरती, परंतु या चेंडूवरती धावा नाहीयेत. या महत्वाकांक्षा आहेत या सध्याच्या घडीला. एक एक निर्धाव चेंडू, अर्थातच निराश चेंडू आहे आणि हे अधिक निर्धाव चेंडू येणार तशी निराशाची छाया डोक्यावरती वाढली जाणार. प्रशांत देखील विचार करेल इथून पुढे प्रेशर रिलीज करण्याचा, परंतु सध्याच्या घडीला येणारी एक एक धाव ही मात्र महत्वाची आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आहेत, परंतु महत्वाकांक्षा ही देखील आहे की स्ट्रायकर एन कडे फलंदाज निखिल रवाना झाला. ही चतुराई दाखवली. गोलंदाजाच्या विरोधामध्ये फलंदाजाला एक्स्ट्रा रन मिळणार होता, परंतु अधिक मॅच फिनिश करण्याकडे लक्ष केंद्रीकरण केलंय आणि फलंदाज स्ट्रायकर एन कडे निखिल रवाना झालाय. सिंगल मिळाली आहे, सोबतीने 47 धावा गाठण्यामध्ये यश मिळणार आणि शिल्लक राहणार त्या 7 धावा, शिल्लक राहणार त्या 5 चेंडू. नवीन बॅटर जयेश पाहू शकाल आपण मैदानामध्ये रवाना झालाय. खूप उशिरा आलाय, तो देखील माहिती आहे. डीप मध्ये खूप चांगली फलंदाजी आहे टीम देवलाई देऊर संघाकडे. जयेश सारखा खेळाडू खूप उशिरा क्रीजच्या आतमध्ये दाखल होतोय. नंबर 6 वरती हा खराब चेंडू आहे, परंतु फटका फसलाय जिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि विकेटचं नुकसान. मॅच मजा येणार या मॅच मध्ये. अशी मुवमेंट आहे जिथे विकेट मिळालाय तो देखील एका चेंडूवरती 4 खेळाडूंना संधी मिळाली. गोलंदाजाला चेंडू फेकण्याची संधी, फलंदाजाला मी म्हणेल मेजवानी होती. फुल्लर लेनचा चेंडू ज्या चेंडूवरती जवळपास ही मॅच फिनिश होणार होती, परंतु या चेंडू मागे एलिमिनेशन मिळालं नाही, फटका फसला गेला. त्यानंतर क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली आणि त्यांनी काही चूक घडवली नाही. सोबतीनं मॅच आली आहे ती क्रुशल मुवमेंट मध्ये. येणारा नवीन फलंदाज, त्या सोबतीनं असणारा सध्याच्या घडीचा प्रेशर आणि हे सगळं पाहता गोलंदाजाला आता एखादा निर्धाव चेंडू आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हवी होताना पाहायला मिळणार. हा गोलंदाज ज्याचं नाव सुशांत, स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी. बऱ्याच काही चुका घडल्या असणार आहेत, बऱ्याच काही या मॅच मध्ये घडल्या असणार आहे, परंतु ही मुवमेंट आहे जिथे अधिकची मेहनत, ज्याचे अधिकचे प्रयत्न सफल होणार त्यांना मात्र जिंकताना पाहायला मिळणार आपण तो संघ. सबमरीन चेंडू सरळ गेलाय, गुडघ्याच्या खालून वार करत डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. एक डॉट बॉल, निराश चेंडू ज्याला म्हटलं जातं आणि ही निराशाची छाया वाढत चालली आहे जिथे आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धाव फलकामध्ये 7 नंबर हा गाठावा लागेल जिथून 54 पूर्ण होणार आणि विजयाची ही उम्मीद लावून सगळे खेळाडू बघूयात. या चेंडूवरती देखील प्रयत्न पाहावे लागतील, परंतु चेंडू काही थांबत नाहीये. चेंडू होतो सीमा पार, चौकार आणि रंगत कमी झाली नाही मित्रा, रंगत वाढली गेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, या 2 चेंडू मागे आवश्यक आहेत त्या 3 धावा आणि 2 चेंडू. एक धाव आता सांगेल किंमत काय. या काही धावा जमा करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली सुशांतने आणि त्याच्या हाती शेवटच्या ओव्हर करिता चेंडू सुपूर्द केला. चेंडू चांगले हाताळले, परंतु फलंदाजाची मी म्हणेल भूमिका स्पष्ट होती. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु स्पीडअप करा, वेळ कमी आहे. राकेशजी, आम्ही वारंवार आपल्याला सूचना करत आहोत आणि याच्यानंतर आपल्यासाठी पेनल्टी असेल, वेळ खर्च करू नका. 2 चेंडू आणि 3 धावा. राजने चौकार आणलाय, विजयाची किरण उमळवलेत आणि हा चेंडू बेल मुझे मार चेंडूला विजयी षटकार ठोकला. विजयी षटकार 6 धावा. मॅन ऑफ द मॅच आपण निखिल ज्याने
वैयक्तिक 20 धावा ठोकल्या या मॅच मध्ये आणि निखिल या सामन्याचा सामनावीर ठरलाय. मी विनंती करेल निखिल याला की आपण यावं. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देतील कोयना क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विजयजी मुसळे साहेब. मी त्यांना विनंती करतो की या सामन्याचे सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. निखिल देवरे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीणजी पवार